येणाऱ्या या निवडणुकीमध्ये फडकेल। मला वाटतं या नाशिककरांनी नेहमी शिवसेनेला भरभरून प्रेम आशीर्वाद दिलेला आहे। याच्या अगोदर देखील 30 ते 35 नगरसेवक जे आहे शिवसेनेचे निवडून जे आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि आता तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत एकत्र येऊन या ठिकाणी इलेक्शन्स जे आहेत निवडणुका लढते आणि मला वाटतं मोठं यश या नाशिकमध्ये मिळेल। नगरपालिकेमध्ये जसं यश मिळालं तसंच त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिक महानगरपालिकेमध्ये 100% मिळेल। आम्ही कुठल्या आकड्याच्या गणितामध्ये जात नाही। मला वाटतं नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता जी आहे ही 100% या ठिकाणी येणार आहे आणि शिवसेनेचाच महापौर जो आहे तो या नाशिक महानगरपालिकेमध्ये बसेल। आपला महत्त्वाचा मुद्दा कोणता राहणार निवडणुकीमध्ये? बघा, नेहमी शिवसेना जी आहे डेव्हलपमेंट ओरिएंटेड विकासाच्या राजकारण जे आहे ते करत आलेली आहे। शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील सगळ्यात जास्त काम जर कधी झालं असेल तर त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं। सगळ्यात जास्त निधी जर कधी मिळाला असेल तर तो त्यांच्या कार्यकाळामध्ये मिळाला। 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन योजना आणण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं। मॅक्झिमम पॉलिसी अमेंडमेंट्स करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं। मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये निधी आणण्याचं काम जे आहे आज दादा भुसे साहेब आहेत, या ठिकाणी कांदे साहेब आहेत, या ठिकाणी गोडसे साहेब आहेत, या सगळ्यांच्या माध्यमाने मोठ्या प्रकारे निधी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। डेव्हलपमेंट तर आहेच, पण त्याचबरोबर आता जो कुंभमेळा येतोय त्या कुंभमेळ्याच्या साठी ज्या काही गोष्टी तयारी आहेत ते मला वाटतं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमाने नगरविकास खात्याच्या माध्यमाने मॅक्झिमम जे आहे डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं जी आहेत येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी होतील। या ठिकाणी निवडणुकांमध्ये आपला स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त होता, या निवडणुकांची अपेक्षा काय? तेच तुम्हाला म्हणालो, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगला स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा राहिलेला आहे। या महानगरपालिकेमध्ये त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट जो आहे अजून चांगला, कारण की आपण पाहिलं लोकसभा पाहिली, विधानसभा पाहिली, आता नगरपालिका पाहिली। या नगर परिषदेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 64 जागेवरती जे आहे हे शिवसेनेचा महापौर जो आहे हा नगराध्यक्ष जो आहे हा त्या ठिकाणी बसलेला आहे। कोणी अपेक्षा केली नव्हती की 64 ठिकाणी जे आहे शिवसेना त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसवेल, पण लोकांचा प्रेम, लोकांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांवरती असणारं प्रेम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फक्त शहरापुरतं मर्यादित नाही आहे शिवसेना। आज शिवसेना जी आहे घराघरामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचे नगराध्यक्ष जे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत। तर मला वाटतं या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत जेवढं यश मिळालं त्याच्यापेक्षा मोठं यश जे आहे हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल। बघा, मला वाटतं अकोटमध्ये भाजपाने MIM सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे, म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता। बाळासाहेबांनी देखील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे हे नेहमीच जे आहे बंड पुकारलं होतं आणि आज जर असं होत असेल तर मला वाटतं याचं उत्तर जे आहे ते आमच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जे आहे चांगल्या प्रकारे देऊ शकतं। पण एक सांगतो, काँग्रेसला जो आहे हा आमचा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध जो आहे राहील। अंबरनाथमध्ये तुमच्याबरोबर सत्ता स्थापन होणं अपेक्षित होतं, तसे गणित पण जुळत होते, असं असताना तुम्हाला बाजूला ठेवलं आणि काँग्रेससोबत गेले। तेच तुम्हाला सांगितलं मी। आता तुम्ही त्यांना जर हा प्रश्न जर विचारला, कारण की केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे आणि नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्झिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे। काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं, बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुती। तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जो काही परम्युटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत, ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे। आपण त्यांना जाऊन जो प्रश्न विचारला पाहिजे। तसं जरी असलं तरी याचा एक चुकीचा मेसेज राज्यभरात जातो, कारण राज्यात आपण एकत्र आहात त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जातो असं नाही वाटत? तेच आता त्याचा अधिकार मला तर नाही आहे, मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी,
तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना देखील जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतात. आव्हान वाटतंय कारण नाशिकच नाही, ठाण्यात 200हून अधिक बंडखोर आपल्या पक्षाच्या विरोधात आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी बंडखोरी आहे. मला वाटत नाही की बंडखोरांचा कुठे जो आहे हा प्रॉब्लेम जो आहे कुठेच आलेला आहे. नगरपालिकेमध्ये पण पाहिलं त्या यासोबतच बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक.